यायचं आहे. मुकेश इज अ मॅन ऑफ द मॅच. यश आणि बंधू आपण दोघांनी पंचांच्या भूमिकामध्ये जायचंय. विजय चंदने आणि यश जाधव एक गोरसई तर एक एक ढोंडा वडवली. चला मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही पंच आपण यायचे. एक महत्वाची मॅच आहे आणि दोन पंच एक महान क्रिकेटर यश जाधव आणि विजय चंदने मैदानामध्ये पंचांच्या भूमिकामध्ये जाताना पाहायला मिळतील. सन्माननीय दीपेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. ही आपण पाहतोय मुकेशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. आमचे कॅमेरामॅन नक्कीच दाखवत असताना यस फोटो काढून घ्या आपण. विराट स्पोर्ट शेलार संघात नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एक रंगतदार सामना. वेलकम निलेश कांबळे बाळा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामना 3 षटकांचा नॉन पॉवर प्ले असेल, लक्षात घ्या. यश आणि विजय चंदने आपण देखील मैदानामध्ये जायचे. चला डीजे ब्राव आपण जा. ब्राव चला आपण. रोहित जाधव बाली मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण पंच म्हणून. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नाही चेंडू, नवीन चेंडू सतीश. आइए दोस्तों, मैच की ओर चलते हम. बड़ा मुकाबला आज के दिन का. दोनों ने एक एक मैच, एक एक मुकाबला जीत लिया है. बल्लेबाज आ चुके मैदान के अंदर. गेंदबाज बिल्कुल तैयार होते हैं. गेंदबाज सुशांत गेंदबाज तैयारी करते हुए. अनुष और हर्षद दोनों ओपनर्स आ चुके. हमारे दोनों अंपायर्स रोहित जाधव और यश जाधव बिल्कुल तैयार होते भी इस मैच के लिए. कड़ा मुकाबला, बड़ा मुकाबला आज के दिन का. मैच की शुरुआत होती भी. चला सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयारीमध्ये सुशांत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्वेर चेंडू. वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी खराब चेंडू टाकला होता आणि त्याच्यावर वाईट इशारा पंचांच्या माध्यमातून. एक धाव लागलेली आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात. सुशांतने वाईटने सुरुवात केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप पिच चेंडू हवेमध्ये आणि बॅटर होतो इथे आउट. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे ज्या प्रकारे हा विकेट घेतला गेलाय. अतिशय जबरदस्त फॉलोथ्रो मध्ये झेल पकडण्यात आली होती. पहिला विकेट, एक बाद एक धाव धाव फलकावर पाहायला मिळते. छोटा 11 मापोली टीम ज्या संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलं सकाळच्या क्षेत्रामध्ये.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. नितीन नवीन फलंदाज आलेला आहे. एक बात एक अशी परिस्थिती तुम्हाला इथे पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाज सुशांत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यात धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण केली गेली आहे. विराट स्पोर्ट्सच्या खेळाडूंसाठी विकेटसाठी हॅट्रिकसाठी जान्हवी देवरुखकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. गोलंदाजसाठी एक सुवर्ण संधी आहे विराट स्पोर्ट्सच्या. धावसंख्या 2 धाव फलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एष्ट्यांच्या वरतून चेंडू लँड झाला होता. अंपरीस बेस जज बघितलं. हे आपण रिप्ले मध्ये पाहतोय. एक चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून. यस चांगला चेंडू पाहायला मिळाला. असंही एक चांगला खेळाडू आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोरच्या दिशेने पिकअप केलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. यावर पाहतोय समोर स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम 6 बाय हर्षद याच्या बॅट मधून येणारा हा षटकार आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने सुशांत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली होती आणि आता पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज आऊट होत आहे. विकेट इथे मिळालेला आहे. कमालीचा विकेट इथे पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये येते. चला थोडस घाई करायची आहे. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावा झालेल्या आहे. ते फक्त 8 धावा 2 गडी बाद. छोटा 11 मापोली तुमचा एखादा खेळाडू असेल तर पाठवून द्या. आपण ड्रेसिंग मध्ये नाहीये, कंपल्सरी नाहीये. 12 ड्रेसिंग मध्ये स्पोर्ट्स शूज पण नाहीयेत पायामध्ये. ते कंपल्सरी. एखाद्या खेळाडूला जर दुखापत झाली तर तो खेळाडू मैदानामध्ये येणार नाही, लक्षात घ्या. अथवा पॅनल्टी घ्या आपण. 4 षटक समाप्तीपर्यंत आला नाही तर पॅनल्टी असेल. गोलंदाज सतीश वागचौरे षटक क्रमांक 2 इथे आपण पाहतोय. एक टॅलेंट भरा गोलंदाज आहे आणि लांबूनच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू कट केला गेलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर सतीश. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हाही चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा वाईट आणि एक बॉम्बसट टाकलं असं नक्की स्क्वेअर लेग पंच यश जाधव सांगत असताना आपण पाहतोय. 141 चा इशारा. नक्कीच मात्र सतीशला कमबॅक करावा लागेल. 2 वाईट लागोपाठच्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा लांबून खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग चांगली आहे. आता मात्र कमबॅक पाहायला मिळत आहे. लेग कटर चेंडू टाकले जात आहेत आणि नक्कीच हा चेंडू पाहतोय की आपण सरळ जी वाईटची पट्टी आहे त्याच्या आतमधून चेंडू कट झाला होता. नेक्स्ट बॉल सतीश वाकचौरे कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. राईट हॅप ओ विकेटने. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळलाय, मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. फक्त एकच धाव घेता आली इथे फलंदाजाला. एका धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. 11 धावा. सतीश पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू आतमध्ये कट झाला होता. अप कटर चेंडू टाकला गेला होता. डॉट चेंडू. सतीश वाकचौरे वाईटने सुरुवात केली, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत. एक सिंगल धाव आली होती. नितीन आणि संदेश ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. ओ परफेक्ट यॉर्कर चेंडू. मात्र काय घडलंय आपण पाहूया. चेंडू लॉंग स्टंप सीमेच्या बाहेर गेलाय आणि पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू चौकाराच्या स्वरूपात बॅट कट होती. आपण रिप्ले मध्ये पाहतोय. ओ पंच हा चेंडू बॅटला देखील लागला नाहीये. एक्स्ट्राच्या धावा आहेत. बॅट आणि चेंडूचा संपर्कही झाला नव्हता. 4 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. 15 धावा. 15 बीट. फलंदाज बीट, विकेट कीपर बीट. शॉट फाईन लेग आणि चेंडू सीमा पार चौकार. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा रोहितच्या माध्यमातून. रोहित पंचांच्या भूमिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. मागच्या मॅच मध्ये झोप ओढून ठेवली होती आयोजकांची. 25 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या गोलंदाज अक्षयला. सतीश पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. कबरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. थोडस मॅच मध्ये थोडस रंगत आणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, खास करून छोटा 11 मापोली. नाम छोटा है लेकिन धमाका बड़ा करना होगा. हडलं का VM स्पोर्ट्स गायत्रीनगर. चांगलं खेळलं आपण. धावा कुठेतरी चांगल्याच होत्या. फिल्डिंग थोडीशी मिसफिल्ड जास्त पाहायला मिळाली. सतीश पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. शॉर्ट बॉल वेगाने कट करण्याचा प्रयत्न झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 3 व्हाईट आतापर्यंत टाकलेले आहेत गोलंदाज सतीश वाकचौरे. तालुका क्रिकेटमध्ये क्रिकेटर तर आहेच, मात्र प्रोफेशनल ऑफ ड्रमर. पुन्हा एकदा बॅटची कट. शॉर्ट पॅन्डिंगला क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत धावपलकावर. 18 धावा. 18. सध्या तरी डाव्या बाजूला आपण पाहतोय की आमचे कॅमेरामॅन बिलाल दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाताना आमचे कॅमेरामॅन लेट मगर ग्रेट आयोजकांच्या माध्यमातून जेवायला थोडंसं लेट, कारण की असते खेळले आपण थोडंसं आम्ही समजून घेऊ शकता. त्याचबरोबर कॉमेंटर आमचे मयूर पाटील आणि टेक्निकल टीम प्रिन्स मोईस.
असा होत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये, असं जेव्हा आयोजक सुद्धा खेळतात तेव्हा नक्कीच असा वेळ होत असतो. मात्र विराट स्पोर्ट शेलार टीम संघाने पहिलाच मॅच जिंकला आणि त्यानंतर 5 ते 6 हजार रुपये खर्च करून त्याने स्वतः जेवण धाब्यावरून मागून सर्वांनी जेवण करून आता ते खेळत आहेत मैदानामध्ये. त्याच्यामध्ये यश देखील गेला होता शेवटच्या मोमेंटला. मात्र जे बंधू दोन A1 जोडी निखिलेश शेलार आणि निमेश शेलार घरी कधीच पोहोचलेले आहेत. ओ हा चेंडू आहे लेग स्टंपच्या बाहेर, तर वाईटच मिळेल. एक्स्ट्रा धाव. 4:30 वाजलेले आहेत. यानंतर भरपूरसे सामने बाकी आहेत. थोडं स्पीडअप करा आपण. नेक्स्ट मॅच DB स्पोर्ट्स कुरुन आणि संगमपाडा यानंतर होणारा सामना. पुढचा चेंडू. ओ ऑफ स्टिकचा चेंडू पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू वाईट आहे. याही गोलंदाजाने वाईटने सुरुवात केली आहे. सतीशने देखील मागच्या षटकामध्ये 2 वाईट टाकले होते सुरुवातीला. नक्कीच आता वाईट गोलंदाज टाकताना राहुलला पाहतोय आपण. 2 वाईट टाकलेले आतापर्यंत. धावा झालेल्या आहेत 20 धावा. 20 धावसंख्या सेफ नाहीये सध्या तरी. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न. थोडासा टप्पा जो आहे मागे ठेवला आणि आता रनआउटची संधी आहे. धाव कंप्लीट करताना आपण पाहतोय फलंदाज नितीन भागीदारी होत आहे. 21 धावांची आपण पाहतोय. नितीन आणि संदेश हे 2 खेळाडू खेळपट्टीवर सध्या खेळत आहेत. संदेश सज्ज होत आहे. पुढचं चेंडू गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि हो असं वाटत होतं की झेल झाली आहे, मात्र झेल सुटली गेली आणि जीवनदान मिळालेले आहे फलंदाजाला. आणि त्याच्यावर 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा. 23 धावा इथे पाहायला मिळत आहेत. 23. दोन व्हाईट टाकलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 23 धावा धावफलकावर. बाहेरून आवाज देऊ नका, आहेत आम्ही इथे. राहुल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा. राहुल पुढचा चेंडू. थोडस रनअप चुकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या जागेवर जाईल. असं वाटत नाही की याचं शेड्यूल कंप्लीट होईल. वेळ फार कमी आहे. मॅचेस भरपूर बाकी आहेत. थोडंसं सर्वांनी घाई करणं फार महत्वाची आहे. ओ पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळते. ब्लॉक हॉलमध्ये स्विंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस डॉट चेंडू. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 24. राहुल पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. थोडासा वेग वाढवला, मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघालाय. रोहित जाधव यांचा वाईटचा इशारा येतोय. एक एक धाव किती महत्वाची आहे ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी करताना गोलंदाज राहुलला पाहतोय आपण. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पुन्हा एकदा बॅटची यायची मागच्या बाजूने. हो थोडस मिस जज तिथे पाहायला मिळाला आणि आता धावा दुसरा धाव देखील पूर्ण केला जात आहे.
शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या 27 धावा. शेवटचा चेंडू आहे, वाईट देखील आलेला आहे, धावा मात्र कमी खर्च गेलेले आहेत. मोठा फटका आला नाहीये. नितीन आणि संदेशला बांधून ठेवला आहे खेळपट्टीवर. शेवटचा चेंडू देखील बाउन्स आणि सरळ निघून गेलाय. तर डॉट चेंडू. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेला आहे धावफलकावर 27 धावा. 9-27 म्हणजे 9ची सरासरी गाठत आहे टीम. चला लगेचच आपण फिल्डिंग लावा. टॉस करण्यासाठी 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. डीबी स्पोर्ट कुरुंद आणि संगमपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. आणि टॉस बॉक्स मध्ये नक्कीच आपण दीपेश आपणच जाऊ आता टॉस करून घ्यायचंय, कारण की आता पाहुणेच आपण आहोत. कॅप्टन यायचे आपण. संगमपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. फक्त टॉस करून घ्या दोन्ही टीम. आमचे कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचे. या आपण पाहतोय सन्माननीय दीपेश पाटील यांना टॉस करताना. दोन्ही संघामध्ये नाणेफेकी झालेली आहे आणि निर्णय मला तरी वाटतो की इथे निकाल येत आहे आपल्यापर्यंत. तर टॉस इथे बुद्धार्थने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला फिल्डिंग लावायची आहे. टार्गेट जास्त नाहीये, मात्र 27 धाबा बनवले होते. फक्त 27 आणि 28चा टार्गेट आहे. चेंडू द्यायचे नवीन मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. नक्कीच मागच्या मॅच मध्ये ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते साहिलला ऑनलाईन ट्रान्सफरने ते समोरच पैसे दिलेले आहेत निकलेश शेलारने. काय हरकत नाहीये. संध्याकाळी एकत्र जायचं आहे, एकत्र धाब्यावर वळायचं आहे. यशने देखील चांगली बॅटिंग केली आहे, रोहितने देखील चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. मात्र रोहितने गोलंदाजी केली नाही या स्पर्धेमध्ये. यशने गोलंदाजी केली आहे. उद्या समजेल की कोणता चांगला खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये ट्रॉफी घेईल. फलंदाज अजूनही आलेला नाही मैदानामध्ये. चला ओपनर पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. लवेश आणि धीरज आणि गोलंदाज सूरज. सूरज मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. चला मॅच सुरू करायची आहे. मूड बनवा तुम्ही प्रेक्षकांचं, जेणेकरून प्रेक्षक देखील थोडेसे एन्जॉयमेंट करतील या स्पर्धेला. आपण या धावा बनवण्यासाठी उतरले हे प्रेक्षकांना दाखवायचं आहे. धीरज आणि लवेश सलामीची जोडी. स्ट्रायकिंग वर फलंदाज सज्ज होते आणि गोलंदाज सूरज. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूने इथे सुरुवात केली आहे सूरजने. एक सूरज आकाशामध्ये चमकते तर दुसरा सूरज गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवर चमकताना पाहायला मिळतोय. जावनी देवरुखकर यांच्याकडून 4000चा पारितोषिक हॅट्रिक साठी. इथे मोठा फटका आलाय आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय षटकार. रिप्ले मध्ये पाहूया आपण. स्लॉट मध्ये चेंडूला घेतला होता आणि चेंडू सीमारेखा पार
रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू भरपूर दूर निघून गेलाय. नवीन चेंडू लगेच फेकायचा मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू कक्षामध्ये नक्कीच पाण्याची व्यवस्था करायची. आयोजन कमिटी या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. पाण्याचा बाटला पोहोचवायचा आहे. विराट स्पोर्ट्स शेलार टीम संघाच्या खेळाडूंना पाण्याची आवश्यकता आहे. पाणी पोहोचवायचं आहे तिथे आपण. सूरज कमबॅक करेल का आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे. फक्त एकच धाव घेता येईल. 8 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. 7 धावा, सॉरी माफ करा, 7 धावा. पहिला डॉट, षटकार आणि एक सिंगल. ओ गतीमध्ये परिवर्तन. स्लो चेंडू टाकला होता. जान्हवी देरुकर यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 4000 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकारांची हॅट्रिक येईल का. जान्हवी देरुकर हे पारितोषिक तर लावतायत, मात्र फलंदाज घेतायत का पाहूया. पारुतेश ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. एक कंप्लीट साईट आहे आपण पाहतोय. छोटा 11 मापोली टीम. 7 धावा, त्याच्यामध्ये 3 चेंडू डॉट आहेत आणि 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू राईट आर्म. ओ दे विकेटने. पुढचा चेंडू इथे समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. 1 बाउन्स नंतर चेंडूला पकडला गेला आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. हळूहळू आता मॅचवर मजबूत पकड निर्माण इथे पाहायला मिळते. जी सरासरी हवं होती ती मिळाली आहे. 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विकेट नाहीये. विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. नक्कीच क्षेत्ररक्षण लावा. गोलंदाज आपण गोलंदाजी सुरू करायची. अनुष कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता मागच्या मॅच मध्ये. तीच अपेक्षा आहे टीमला आताही. समीकरण सोपं नाही मात्र क्रिकेट आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विंग अँड मिस. डॉट चेंडू. 11 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू. अनुष गोलंदाज. विकेटच येथे काहीतरी करून जाऊ शकतो छोटा 11 मापोली टीम संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर चेंडू आला नाहीये. सूरज हलकासा मिस फील्ड पाहायला मिळते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या. 11 धावा. 11 कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा समोर लॉंगनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. नितीन. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. असं वाटतं की येणाऱ्या फलंदाजांवर दबाव बनवला जात आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी होते. धीरजसाठी एक सुवर्ण संधी आहे. एक षटकार जरी आला तरी सॉन्टी धनगर यांनी आता पारितोषिक लावलाय. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चालू हंगामाची पहिली स्पर्धा आहे बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंना नक्कीच प्लॅटफॉर्म मिळाला नाहीये. मात्र असे 3 ते 4 खेळाडू आहेत ते नावारूपाला आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. पहिल्या जिथे आपण पाहतो रोहित जाधव, यश जाधव, सतीश वाकचौरे यांचा खेळ चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सूरजने चांगली गोलंदाजी केली. साहिलने देखील चांगली फलंदाजी केली आहे. त्यांचा देखील खेळ चांगला राहिलेला आहे. शेवटचा चेंडू. धावा झालेल्या आहे धावफलकावर. 13 धावा 13. जर आता इथून मोठा फटका नाही आला तर टार्गेट थोडंसं आता वाढला जाईल.
13 धावा 15 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट बॉल ऑन साइडला, चेंडू चाललाय चाललाय चालला, सीमा रेखा पार, येतोय षटकार. शॉर्ट बॉल होता, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू बाजूवाल्या प्लॉट मध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. आणि आता विजयाकरता 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या फक्त, 3 चेंडू डॉट होते, 1 षटकार 1 सिंगल आणि 9 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. म्हणून सांगतो थोडासा हिसाब करत राहा. आपण अख्खा दिवस मोबाईल मध्ये चॅटिंग करताना आपण गणिताचा अभ्यास विसरून जातो, अशी परिस्थिती आहे. आता 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. लवेशच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. लवेश 16 धावांवर खेळत आहे 7 चेंडू मध्ये, आणि धीरज 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आहेत. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये. हर्षद पहिला चेंडू वेगाने टाकलेला आहे आणि डॉट चेंडू. 5 चेंडू, आता 9 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा तुमच्याकडे एक प्रमुख खेळाडू आहे जो सिंगल डबल चांगला खेळू शकतो, जयेश या खेळाडूला पाठवणं गरजेचं होतं असं आता आम्हाला देखील वाटतोय. जयेश स्पेशलिस्ट आहे सिंगल डबल्ससाठी, मॅन फ्रॉम पारिवली. मात्र खेळाडूने नाकामध्ये दम करून ठेवलेला आहे विराट स्पोर्ट शेलार संघाच्या. पुढचा चेंडू हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेटने. खराब चेंडू सोडून दिले, ते चांगलं केलं आणि आता चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. पंचाकडून वाईटचा इशारा, वाईट +4, बोनसच्या 5 धावा. आता सूरज इथून काहीच बोलून होणार नाही. जे काही करायचं होतं ते मी केलेलं आहे. आता जे काही करायचं ते हर्षदला करायचं, आणि आता नैया डुबवली आहे कारण की 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. तीन धावांची आवश्यकता आहे आता. पुढचा चेंडू ओ वेगाने टाकलाय चेंडू, मात्र पाहतोय की आपण काय घडलाय. पंच आमच्याकडे बोलत नाही म्हणजे चांगला चेंडू आहे. ओ हो, काय निर्णय दिला पंचांनी. ऑफस्टिकच्या अगदी पायांच्या आणि स्टंपच्या मधोमध चेंडू गेला होता. चार धावांची आवश्यकता आहे, 4. थोडस आमचे एक्सपर्ट स्कोरर नवीन असल्या कारणाने थोडस होत असतो. हर्षद पुन्हा एकदा आपण पाहतोय वेग वाढवला गेला आणि अगदी आता एष्ट्याच्या वरतून चेंडू टाकला गेलाय. नो स्ट्राईकचा फलंदाज थोडासा दबाव मध्ये आहे की स्ट्राईक का मिळत नाहीये. इक्वेशन आहे 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. 3 गेंदे 4 रन. मी नेहमी सांगत असतो जेव्हा तुमच्याकडे एखादा प्रमुख खेळाडू आहे, त्या खेळाडूला या खेळाचा अनुभव आहे, त्या खेळाडूला पुढे पाठवणं फार महत्त्वाचं आहे. तो निर्णय कुठेतरी चुकला गेला कॅप्टनच्या माध्यमातून. जयेश एक चांगला सिंगल डबल एक चांगला खेळणारा खेळाडू आहे. धावा कमी बनवायचे होते आणि आता मी मगाशीच म्हटलं होतं की येणाऱ्या फलंदाजांवर हा येणारा दबाव असावा. 3 मध्ये 4. हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ अजून एक, हा चेंडू चाललाय आता पाहतोय आपण विकेट किपरच्या हातामध्ये, आणि पंच सांगतायत की हा वाईट आहे. रिव्ह्यू नाहीये वाईटला, लक्षात घ्या. नो आर्ग्युमेंट्स विथ. नक्कीच ते चर्चा करतील. तुम्ही आपण जागेवर जायचं, अजून 5 मॅच कंप्लीट करायचे आहेत.
नक्कीच पंचांच्या माहिती करता की हा चेंडू जो आहे ऑफ स्टिक लाईनच सोडून चाललेला आहे आणि आता काय निर्णय घेतात पाहूया आपण. पंच बॅटला लागले की नाही ती चर्चा करते दोन्हीही पंच आपण पाहते, रोहित जाधव आणि यश जाधव. वाईट ईस्ट वाईट नक्कीच पंचांनी चांगला निर्णय घेतलाय. बॅटला चेंडू लागलेलाच नव्हता. तुम्ही नंतर मॅच संपल्यानंतर तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला ती माहिती मिळेल. पंचांना देखील त्यांचं देखील कौतुक करणं फार महत्वाचं आहे. रिप्लेमध्ये देखील दाखवला गेलाय, पुन्हा एकदा दाखवला गेलाय. चेंडू ऑलरेडी पहिला गेला होता, त्यानंतर बॅट फिरली होती. आता इक्वेशन बोल्ट इक्वेशन आलेलं आहे. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगली आहे. हर्षद राईट मोर द विकेट. हो चांगला स्ट्रोक. एक धाव आली आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? डेंजर अंकडे थ्रो गेला, थोडस वाईट आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि आता जो दबाव होता ना, तो दबाव काढलेला आहे विरास्पोर्ट शेलार संघाच्या माध्यमातून. आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे 2 चेंडू मध्ये. कम्मालीचा जिद्द क्रिकेट. थोडस स्पीडअप करा आपण प्लीज. 2 चेंडू 1 धाव होईल का? क्या थांबवल्या जातील हर्षदच्या माध्यमातून? रितेश गायकवाड सांगत आहे की शेवटपर्यंत जाईल सामना. नाही, फिल्डर नाहीये म्हणजेच विनिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. धीरजच्या बॅटमधून हा धाव आलेला आहे आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय विराट स्पोर्ट्स शेलार टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम विराट स्पोर्ट्स शेलार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सुशांत, ज्याने 2 विकेट घेतलं आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. सुशांत आपण यायचं व्यासपीठावर.